छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मावळे याच्यातील एक महान सरदार अर्थातच आग्रावीर हिरोजी फर्जंद. आग्रावीर हिरोजी फर्जंद याचा हा आपण आजचा इतिहास पाहणार आहोत. खरं तर महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि आज 350 वर्षांनंतरही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात महाराजांचं स्थान अढळ आहे. याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य. हे राज्य राजाच्या उपभोगासाठी नसून रयतेच्या सुखासाठी होतं. ते रयतेचं होतं, त्यात रयतेचा सहभाग होता. महाराजांनी आपले शिलेदार सहकारी आणि सेवक निवडताना त्यांच्या जाती धर्माचा विचार केला नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण पराकोटीचे असतात यावर महाराजांची श्रद्धा होती. म्हणूनच महाराजांनी त्यांच्यातल्या गुणांकडे पाहून त्यांना स्वराज्याच्या कामात गुंतवलं. असेच एक हिरोजी फर्जंद. हिरोजी फर्जंदनाही महाराजांनी त्यांच्या अंगी असणाऱ्या शौर्यासाठी, त्यांच्या निष्ठेसाठी स्वराज्यात सामील करून घेतलं होतं. हिरोजी हे महाराजांच्या कुटुंबातीलच. राजमाता जिजाऊ हिरोजींना पुत्रवत मानित होत्या. हिरोजीही त्यांना मासाहेब म्हणूनच संबोधित असत. महाराज आणि हिरोजी यांच्यात बंधुत्वाचं नातं होतं. युवराज संभाजी राजे हिरोजींना हिरोजी काका म्हणत असत. हिरोजींचा अष्टप्रधानात समावेश नसला तरीही अनेक मोहिमांपूर्वी होणाऱ्या महत्वाच्या चर्चेत हिरोजींचा विचार घेतला जात असे. महाराजांच्या काही मोहिमांमध्ये हिरोजींचा प्रत्यक्ष सहभाग होता. अशीच एक महत्वाची मोहीम ज्यात जीव उदार होऊन या मोहिमेमध्ये हिरोजी फर्जंदनं महाराजांसाठी जीव दिलाय. हो, अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराजांना औरंगजेबानं आग्र्याच्या बंदिवासात कैद करून ठेवलं. 3.5 महिने त्या बंदिवासात असताना महाराज विचार करत होते याच्यातून निसटायचं कसं, पळायचं कसं. आणि महाराजांच्या डोक्यात आलं, बास, डाव मांडला गेला. डाव बुद्धिबळाचा, गहनतेचा. आणि या गहनतेच्या डावामध्येच 17 ऑगस्ट 1666 महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पलायन करण्याचा डाव आखला. तत्पूर्वी महाराजांच्या पलंगावर कोण झोपणार? अर्थातच महाराजांच्या पलंगावर महाराजांची जागा घेतली ती हिरोजी फर्जंद यांनी. हिरोजी फर्जंद यांना झोपविण्यात आलं. महाराजांनी आपल्या हातातले कळं हिरोजींच्या हाती घालून तो हात अंथरुणाबाहेर ठेवण्यास सांगितलं होतं. मदारी मेहतर हिरोजींचे पाय चेपीत होता. बाजूला महाराजांचा जिरेटोप असल्यानं जणू काही महाराजच झोपले आहेत असा आभास निर्माण झाला. महाराज आग्र्याच्या बाहेर पडेपर्यंत हे दृश्य ठेवण्यात आलं. मधोमध पहाऱ्यावरचे अधिकारी महाराजांच्या हवेलीत डोकावून जात. त्यांना महाराज पलंगावर पहुडले असल्यानं शंका येण्याचं कारण नव्हतं. हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांना असं मृत्यूच्या दारात सोडून जाताना महाराजांना खूप दुःख होत होतं. पहारेकरीही महालात आले आणि त्यांनी तपास केला तर सारं बिंग फुटणार होतं. तसं झालं तर हिरोजी आणि मदारी यांचा मृत्यू अटळ होता. तसं घडू नये म्हणून महाराज क्षणाक्षणाला जगदंबेला साकडे घालीत होते. हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांच्या धैर्याला तोड नव्हती. पुढच्या कुठल्याही क्षणाला आपला मृत्यू होऊ शकतो यासारखी भयावह गोष्ट नाही.
त्यांच्या पुढं साक्षात मृत्यू उभा होता हो. फक्त मृत्यूने आता फास टाकायचा अवकाश होता. खरोखर विचार केला तर पटतं की किती किती प्रचंड दडपण त्या दोघांच्या मनावर असेल तेव्हा. परंतु हिरोजी आणि मदारी दोघेही धीराचे वीर, ते डगमगले नाहीत. बराच काळ अशा अवस्थेत राहिले. जेवढा वेळ अधिक महाराजांना आग्र्यापासून दूर जाण्यास मिळणार होता तेवढा वेळ आपण याच ठिकाणी पोहोळायचं. अनेकांनी असा त्याग केला, प्राणपणाला लावले, म्हणूनच स्वराज्य निर्माण झालं, वाढलं आणि टिकलं. मंडळी, काही वेळानं हिरोजीनं पलंगावर उशा चादऱ्या टाकून लावून ठेवल्या. त्यावर महाराजांची चादर टाकली आणि हिरोजी आणि मदारी मेहतर हवेलीतून बाहेर पडले. जाताना त्यांनी मुद्दाम पहारेकऱ्यांची भेट घेऊन सांगितलं की काय, महाराजांना रात्रभर झोप लागलेली नाही, आता महाराज गाढ झोपले आहेत, आम्ही दोघं त्यांचं औषध घेऊन येतो, तोवर महाराजांना जागे करू नका. इतकं बोलून हिरोजी आणि मदारी मेहतर आग्र्या बाहेर गेले. 5-6 तास झालं तरी औषध आणायला गेलेले हिरोजी आणि मदारी मेहतर जे आहेत ते परत न आल्यानं पहारेकऱ्यांना मात्र शंका आली. महालातून महाराजांचाही आवाज येत नसल्यानं पहारेकरे महालात शिरले. पाहतात तो पंची उडून गेलेला. पहारेकऱ्यांनी पुलाद खानाला कळविलं, रामसिंहास कळविलं, त्या दोघांनी जाऊन औरंगजेबाला कळविलं आणि सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. या घटनेच्या यशात हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांचा वाटा मोठा होता. अरे जीवावर उदार होऊन त्यांनी महाराजांना पळण्यासाठी पुरेसा वेळ दिला. मधल्या काळात जर पहारेकऱ्यांच्या लक्षात आलं असतं की मंचकावर झोपलेले महाराज नसून हिरोजी फर्जंद आहे, तर हिरोजींचं मरण दूर नव्हतं. महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हिरोजींनी किती मोठा धोका पत्करला होता. हिरोजींनी हा धोका पत्करला कारण त्यांची महाराजांवर नितांत श्रद्धा होती, स्वराज्यावर प्रेम होतं. नंतरच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांना बक्षीस देऊन नावाजलं. मदारी मेहतर यानं तर महाराजांच्या सिंहासनाची व्यवस्था पाहण्याची सेवा मागितली. आपल्या समोर साक्षात मृत्यू दिसत असतानाही हिरोजी फर्जंदनं महाराजांनी सोपविल्या भूमिका कशा काय पार पाडल्या असेल विचार करा. नंतरच्या कालखंडामध्ये 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचं आकस्मित देहावसान झालं, निधन झालं. त्यापूर्वी 18 दिवस आधी राजकुटुंबात राजारामाची मुंज आणि लग्न झालं. हिरोजी राजकुटुंबातीलच असल्यानं त्याचं वास्तव्य गडावरच होतं. त्यामुळे महाराजांच्या निधनसमयी हिरोजी रायगडावर होते. महाराज होते तोवर हिरोजींची निष्ठा शिवरणी होती, महाराजांच्या चरणी होती. परंतु महाराजांच्या निधनानंतर रायगडावर कारस्थानांना ऊत आला. गडाचे त्या ठिकाणी वासे फिरले हो. महाराणीच्या आज्ञेनं गडाचे आता दरवाजे बंद झाले. कितीही मातब्बर आसामी असली तरी गडाखाली वा गडावर येऊ शकत नव्हती. आता महाराजांच्या देहाला साबाजी भोसलेकडून भडागणी देण्यात आला. गडाखाली पाचाडच्या वाड्यात मुक्कामाला असलेल्या पुतळा राणी साहेबांनाही महाराजांच्या निधनाची वार्ता नव्हती. या सगळ्या याच्यात सुरणी सनाजी पंत, पेशवे मोरोपंत, किल्लेदार राहुजी सोमनाथ आणि महाराणी सोयराबाई यांनीच हा कट कारस्थान रचला आणि म्हणूनच तासन तास आता यांच्यामध्ये खलबत चालू होती.
हिरोजी फर्जदांना आपल्या गोटात खेचण्याचं अनाजी पंतांचे प्रयत्न चालू होते. अनाजी पंतांचे आणि युवराज संभाजीराजे यांचं कधीच पटत नव्हतं. महाराजानंतर युवराज संभाजीराजे गादीवर येऊ नये यासाठी अनाजी पंत, मोरोपंत, रावजी सोमनाथ आटोकाट प्रयत्न करीत होते. त्यांनी महाराणी सोयराबाईंना राजमाता पदाचं आमिष दाखवलं होतं ना. त्यांच्या मनात संभाजी राजांविषयी सापत्न्य भाव जागवला होता. यांनी हिरोजी फर्जंद आधी या राजकारणापासून खूप खूप दूर होते. त्यांना कल्पना होती की पन्हाळ्यावर असलेल्या युवराज संभाजीराजांना जेव्हा महाराजांच्या निधनाची वार्ता कळेल तेव्हा ते उठाव केल्याशिवाय राहणार नाहीत. शिवाय युवराजांना रयतेचा आणि फौजेचा पाठिंबा आहे. पण एकदा महाराणी सोयराबाईंनी हिरोजींना आपल्या महाली बोलावलं. हिरोजी मुजरा करून म्हणाले, वहिनी साहेब, काय आज्ञा आहे आम्हाला? महाराणी म्हणाल्या, हिरोजी, तुमचे बंधू शिवाजी महाराज कैलासवासी झाले, पण त्यांनी जाण्यापूर्वी आमच्याकडे बोलून ठेवलं आहे की हे राज्य राजाराम राजेंच्या हाती जितकं सुरक्षित राहील तितकं ते संभाजी राजेंच्या हाती सुरक्षित राहणार नाही. युवराज दिलेर खानाला मिळाल्यापासून महाराज संभाजी राजांना विटले होते हो. त्यांना नकोच होता संभाजी. असं खोटं युवराज या ठिकाणी महाराणी हिरोजी फर्जंदांना सांगते. आपल्या बोलण्याचा हिरोजींवर काय परिणाम होतोय हे ते न्याहाळून पाहत होत्या. सोयराबाई राणीसाहेब पुन्हा म्हणाल्या, अहो, तुमच्या महाराजांची तुमच्यावर भारी विश्वास. अहो, तुम्ही आग्र्यात जीवाचा धोका पत्करून आमचं सौभाग्य परत आणलं. तेव्हापासून आम्ही सुद्धा तुम्हाला मनानं भाऊ मानत आलो आहोत. आपण भाऊ म्हणून माझ्या मागे पाळासारखे उभे राहाल अशी अपेक्षा करते. या संकट समयी तुमची मला गरज आहे. भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभे राहाल ना. महाराणींच्या या मिठास शब्दांनी साधे भोळे राजकारणाच्या पलीकडे असलेले परंतु महाराजांवरती निष्ठा आणि निष्ठेपायी हिरोजी फर्जंद लोण्यासारखे विरघळले आणि म्हणाले, वहिनी साहेब, महाराजांची जर अंतिम इच्छा हीच असेल तर महाराजांच्या अंतिम इच्छा आम्हास तर शिरसावंत आहेत ना. आम्ही महाराजांच्या इच्छेच्या आज्ञेबाहेर नाहीत. खात्री बाळगावी, आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहोत. हिरोजींचा अशा पद्धतीने खोटं बोलून होकार मिळताच हानाजी पंत आणि पेशवे फौजेसह कराडला सरनौबत हंबीरराव यांच्या छावणीत गेलेत. सरनौबत हे सोयराबाईंचे तर सख्खे भाऊ असल्यानं त्यांचा पाठिंबा गृहीतच यांनी धरला. त्यांच्या सख्या भाचाच आता राजाराम छत्रपती होत असेल तर ते मदतीस येणारच असा या अनाजी पंतांचा विश्वास होता. पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. सरनौबतांशी मात्र शिवाजी महाराज या विषयावर बोलले असल्यामुळं हंबीररावांनी संभाजी राजांचा पक्ष उचलून धरला. म्हणजे शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष सरनौबत हंबीररावांशी संभाजीराजांचा पक्ष धरला म्हणून हंबीरराव देशमुख संभाजीराजांच्या बाजूने आहे. पण हिरोजी फर्जंदांना तसा विषय माहीत नाही. पण हिरोजी फर्जंदांना महाराणी येसूबाईंनी खोटं बोलून सांगितलं की राजारामांना या ठिकाणी गादीवर बसवावं अशी महाराजांची इच्छा, म्हणून हिरोजी फर्जंद त्यांच्या बाजूने गेले. पण आज मात्र त्या ठिकाणी हंबीररावांनी संभाजीराजांचा पक्ष उचलून धरला होता. त्यांनी अनाजीपंत आणि मोरोपंत यांना कैद करून पुन्हा पन्हाळ्यावर आणलं आणि पन्हाळ्यावर संभाजीराजांसमोर उभं ठाकलं. संभाजीराजांनी मालसावंत, राहुजी, सोमनाथ वगैरे सर्व फितुरांचा आणखी छडा लावला. त्यांना एकत्र अटक करण्यात आली.
संभाजीराजे रायगडावर आले. त्यांनी सत्ता आपल्या हातात घेतली. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक प्रसंगी पहा संभाजीराजांचा मोठेपणा काय होता. ज्या सर्व फितुरांना त्यांनी पकडलं होतं त्या सर्व फितुरांना माफ केलं. एवढंच नाही, त्यांना त्यांच्या पूर्वपदावर पुन्हा नियुक्त केलं. अरे हे सारे फितूर असले तरी सुद्धा एकेकाळी ते शिवाजी महाराजांचे निष्ठावान सहकारी होते. त्यांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या होत्या असा सुज्ञ विचार करून संभाजी महाराजांनी या सगळ्यांना माफ केलं. मध्यंतरी पुढे औरंगजेबाचा पुत्र शहाजादा अकबर हा बापाच्या विरुद्ध बंड करून संभाजी राजांच्या आश्रयाला आला. संभाजी महाराजांनी अकबराची राहण्याची सोय कुलाबा जिल्ह्यातील सुधागड पाली जवळच्या घोडसे खेड्यात केली होती. संभाजी महाराज सावध होते. त्यांना प्रथम वाटलं की अकबराचं आपल्याकडे आश्रयाला येणं हा त्या पाताळ यंत्री औरंगजेबाचा डाव असावा. म्हणून संभाजी महाराजांनी अकबराची भेट घेण्याचं टाळलं. अकबराची भेट घेण्याची व त्याची योग्य ती सोय लावण्याची संपूर्ण जबाबदारी हिरोजी काकांवर टाकण्यात आली होती. हिरोजींनी ती जबाबदारी उत्तम रीतीनं पार पाडली हो. हिरोजींना या कामासाठी वारंवार अकबराकडे सुधागड पालीला जावं लागत होतं. एके दिवशी अनाजींनी एक गुप्त खलिता अकबराकडे हिरोजींमार्फत पाठविला. खलितात शहाजादा अकबराला विनंती केली की त्यांनी संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आम्हाला मदत करावी. अरे आम्ही राजारामास मराठ्यांचा छत्रपती घोषित केल्यावर राजाराम महाराजांकडून आपणास स्वराज्याचा मोठा प्रदेश देऊ. हणाजी पंतांनी असं प्रलोभन अकबरापुढे टाकलं. परंतु अकबराचा सल्लागार दुर्गादास राठोड हा विचारी होता. त्यानं अकबरास सल्ला दिला की काय त्यानं हा खलिता संभाजी राजांकडे पाठवून संभाजी राजांचा जो अजून आपल्यावरती विश्वास झालेला नाही तो विश्वास संपादन करावा. त्याचा अधिक फायदा होईल आपल्याला. अकबरालाही दुर्गादासा राठोडचा हा विचार पटला. त्यानं हा खलिता शंभूराजांकडे पाठवला. त्यामुळं संभाजीराजांना या कटाची पूर्ण कल्पना आली आणि शंभूराजे यावेळी पन्हाळ्यावर होते. ते ताबडतोब निघून फितुरांना पकडण्यासाठी पालीला अकबराकडे आले. त्यांनी प्रथमच आत्ता अकबराची भेट घेतली आहे. संभाजीराजांनी अकबराचे आणि दुर्गादासाचे मनापासून आभार मानले. संभाजीराजे अकबराला भेटण्यापूर्वी दुर्गादास राठोड यांनी रायगडावर खलिता पाठवून अनाजी पंतांना चर्चेसाठी घोडशाला अकबराला भेटण्यास बोलावलं होतं. अनाजी पंत महाधूर्त आसामी होत. त्यांनी शहाजादाच्या भेटीस एकटं जाण्याचं धोक्याचं वाटलं तर काय केलं. त्यांनी आपल्यासोबत राहुजी सोमनाथ, हिरोजी फर्जन आणि बाळाजी आवजी यांना बरोबर घेऊन जाण्याचं ठरवलं. बाळाजी आवजी आणि त्यांचे पुत्र आवजी बाळाजी या कारस्थानात सहभागी नव्हतेच. हिरोजी फर्जनही विनाकारण गुंतवला गेला होता. परंतु महाराणी सोयराबाई आणि अनाजी पंत यांनी या सगळ्यांवर बळजबरी केली. ना इलाजानं या सगळ्यांना हे मान्य करावं लागलं. आणि या सगळ्या याचा परिणाम असा झाला की संभाजी महाराज पालीच्या सुधागडाखाली येताच फितुरांची तारांबर उडाली. अहो पळून जाण्याचाही वाव मिळाला नाही. संभाजी महाराजांबरोबर कवी कलश आणि 500 फौजा होती. अनाजी दत्तो सुरणी, त्यांचे धाकटे बंधू सोमाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, बाळाजी आवजी, त्यांचे पुत्र आवजी बाळाजी आणि हिरोजी फर्जन काका
सगळे फितूर पकडण्यात आले. संभाजी महाराज संतापले. अरे या फितुरात हिरोजी काकाही असावेत. तो अरे ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवावा काका म्हणावं, हा आवजी याला आम्ही भाऊ म्हणावं, यांनीच धोका करावा. संभाजी महाराजांना अतीव दुःख झालं. या सगळ्यांकडून आपल्याला धोका होईल अशी कल्पनाच संभाजीराजे करू शकत नव्हते. काहीतरी गफलत आहे असं महाराजांना वाटत होतं आणि ते सत्यही होतं. पण परिस्थिती स्वच्छ दिसत होती. इतर फितुरांबरोबर हे सगळे काका आणि हे चिटणीस बंधूही फितूर झाले. अरे वारंवार होणाऱ्या या फितुरांमुळे विश्वास कोणावर ठेवावा हेच आता संभाजी महाराजांना कळत नव्हतं. आणि महाराज कडाळले. याच फितुरांना एकदा आम्ही माफ केलं, त्यांना पोटाला लावलं, त्यांची आबासाहेबांच्या वेळची सगळी पदं त्यांना परत दिली. आमची अपेक्षा होती यापुढं तरी यांनी राजनिष्ठा दाखवावी, पण नाही. छे, हे आपला पाताळ यंत्री धर्म सोडायला तयार नाहीत. आम्ही वारंवार क्षमा करू शकत नाही हो. आम्ही राजे आहोत, राजे, कुणी संत नाही. आम्ही राज्य चालवित आहोत, धर्मगुरूचा हा मठ चालवत नाही. कवी कलश बाजूला उभे होते. त्यांच्याकडे पाहून महाराजांनी आज्ञा दिली, आजच्या आज या सर्व फितुरांना याच घोडशाच्या कलावंतीच्या माळावर हत्तीच्या पायी द्या. अरे कळू द्या राजद्रोहाची शिक्षा काय असतं ते साऱ्या जगाला. घेऊन जा यांना. साही फितूर क्षमा महाराज म्हणून ओरडत होते, पण त्यांच्याकडे लक्ष देण्यास महाराजांना वेळ नव्हती. संभाजी महाराजांनी घोड्याला टाच दिली आणि ते तडक रायगडावर निघून गेले. नाहक कट कारस्थानांमध्ये हिरोजी फर्जंद यांनाही कोंविण्यात आलं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांवरती असलेली हिरोजी फर्जंदची निष्ठा आम्ही विसरू शकत नाही. आग्र्याच्या बंदिवासात स्वतःचा जीव टांगणीला टाकणारा हिरोजी फर्जंद आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणून अशा हिरोजी फर्जंदचं कर्तृत्व आम्ही कायमच त्या ठिकाणी स्वराज्याच्या स्वामी निष्ठेपायीच होतं हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अशा हिरोजी फर्जंदला माझाही मानाचा मुजरा. धन्यवाद. प्राध्यापक गणेश पाटील.